शेतकरी बांधवांनो नमस्कार। आज आपण अकोले तालुक्यातील नामांकित दुकान पंकज कृषी सेवा केंद्र अकोले आणि यांची जी एक ब्रँच आहे नवलेवाडी, ते दोन दुकानाचं कामकाज इथून चालतं। आज आपल्यासोबत शेतकरी बांधव आहेत। त्यांनी पंकज कृषी सेवा केंद्र अकोले येथून तणनाशक कांदा पिकासाठी फवारणी नेली होती। त्यांना कशा पद्धतीने रिझल्ट जाणवले त्यांचा एक फीडबॅक आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतोय। काका नमस्कार। नमस्कार। आपला परिचय द्या मोठ्याने। मी रामनाथ शंकर वैद्य, राहणार सुगाव खुर्द। बरं काका, तुम्ही कांद्याला हे आजा त्याच्यानंतर गोल हो आणि ऑल क्लिअर हो. हे फवारलेलं आहे। हो बरं काका, फवारणी केल्यापूर्वी करायच्या पूर्वी तुमच्या कांद्याच्या तणाची काय परिस्थिती होती तणाची- आणि फवारणी केल्यानंतर काय बदल जाणवला हे तणाची सांगा. अशी होती का आम्ही पंकज शेठची चर्चा केली, हे काँग्रेस मरतं का नाही। हम्म, म्हणजे मी पाहिलं वावर पूर्ण काँग्रेसनं भरलेलं होतं, माती कधी दिसत नव्हती। बर. पण हे परवा मारलं मी बर. परवा मारल्यानंतर आज पाहायला गेलो मी, पण पूर्ण वावर कोरड दिसून राहिलं डायरेक्ट। वाटेवाले मला सांगत होती आम्ही बी सुद्धा म्हणलं खुरपाय पैसे लागतील किती, बर. हे पाहिलं पार पूर्ण राख पार कोणत्या कोणत्या प्रकारचं तण होतं त्याच्यामध्ये? काँग्रेस फक्त। आणि एकादशी होतं चिकळी ना, ती 2-2 पानं दिसली ती। बर बरोबर। काय तर नाही. तुम्ही कसं प्रमाणाने घेतलं? गोल काय प्रमाणाने टाकलं होतं तुम्ही? 10 मिली। हो. हे तुम्ही 40 न टाकलं हो आणि हे 10 मिली टाकलं पाण्यामध्ये। हो. तर बघू शकता शेतकरी बांधवांनो, तर हे युपीएल कंपनीचं आजा हे जे नवीन मार्केटमध्ये आलेलं तणनाशक आहे, हे त्यांनी प्रतिपंपासाठी 40 मिली टाकलं। गोल जे की कोर्टिवा कंपनीचं जुनं तणनाशक आहे, हे त्यांनी 10 मिली टाकलं। आणि सगळ्यात अगोदर पाण्यामध्ये तणनाशकाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी, पाण्याचं पीएच मेंटेन ठेवण्यासाठी आणि तणनाशक प्रॉपर गाभ्यात नेण्यासाठी त्यांनी ऑल क्लिअरचा वापर केला होता। हे वापरल्यामुळं त्यांना तणनाशकाचे एकदम छान पद्धतीनं रिझल्ट भेटले। तर तुम्ही हे तणनाशक फवारल्यामुळं तुम्ही समाधानी आहात का? एकदम समाधान। 100%. आम्हाला आज बस वाटलं की आम्ही 2 कप चहा पिलो घरी आलो मस्त पैकी। असं ना? इकडं आलो. तेच मित्रांनो, ते आज इथं कृषी सेवा केंद्रामध्ये आले, त्यांनी त्यांचा फीडबॅक दिला। तर म्हटलं ह्या गोष्टीचा 2 शेतकऱ्यांना फायदा होईल म्हणून आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे। ओके, धन्यवाद काका।